हॅलो स्टुडंट्स, वेलकम बॅक टू आवर यूट्यूब चॅनल सारिका टीचर. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता चौथीची पाठ क्रमांक 17 पहा पण हा पाठ शिकणार आहोत. या पाठामध्ये टीव्ही बद्दल सांगितले आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सगळ्यांना टीव्ही बघायला आवडतो, हो की नाही? तर याबद्दलच आपण या पाठामध्ये माहिती घेणार आहोत. या पाठामध्ये आपल्याला सांगितले आहे की पहा पण म्हणजेच टीव्ही पाहताना किंवा मोबाईल बघताना कोणती काळजी घ्यावी. चला तर मग बघूया की या पाठामध्ये काय दिलंय. तर या पाठात आपल्याला इथे 5 चित्र दिसत आहेत आणि प्रत्येक चित्रासमोर संवाद दिसत आहे. चला तर मग आपण एक एक संवाद बघूया. इथे बघा, पहिल्या चित्रात एक मुलगी टीव्ही बघत आहे. चित्रात दिसतंय ना, आणि ती खूप जवळून टीव्ही बघत आहे. काय म्हणते ती बघूयात. आई, मी टीव्ही पाहते. माझ्या आवडीचा कार्यक्रम लागला आहे. पाहते म्हणजेच वॉचिंग, आवडीचा म्हणजे फेवरेट, कार्यक्रम म्हणजे प्रोग्राम. तर इथे ही मुलगी आईला सांगते की मी टीव्ही पाहते, माझा आवडीचा कार्यक्रम लागला आहे. पुढचं चित्र बघूयात. यामध्ये या मुलीची आई काहीतरी सांगत आहे. चला तर बघूयात काय सांगते. मीनू, इतक्या जवळ बसून आणि एकसारखं टक लावून टीव्ही पाहू नकोस, डोळे दुखतील तुझे. इथे आई मीनूला सांगत आहे की मीनू, टीव्ही इतक्या जवळ बसून बघू नकोस आणि टक लावून बघू नकोस. टक लावून बघणे म्हणजे टू गेज विदाऊट ब्लिंकिंग. म्हणजेच काय, तर पापणी पण न हलवता टक लावून ही टीव्ही बघत आहे. आणि असं टक लावून टीव्ही बघितल्यामुळे काय होईल, तर डोळे दुखतील, असं आई मीनूला सांगत आहे. पुढचं चित्र बघूया. इथे बघा काय होते. मीनू काय म्हणते, आई लवकर ये, बघ ना माझ्या डोळ्यांना त्रास होतोय, डोळ्यातून पाणी येतंय. तर इथे या चित्रामध्ये मीनूने डोळ्यांना हात लावला आहे व मीनूला डोळ्यांना त्रास होतोय, मीनूच्या डोळ्यातून पाणी येतंय. पुढचं चित्र बघूया. या चित्रामध्ये आई मीनूला काहीतरी समजून सांगत आहे. काय सांगते आई, चला बघूया. अगं, दूर बसून टीव्ही बघ म्हणजे डोळ्यांना त्रास होणार नाही. मीनूची आई मीनूला सांगत आहे की मीनू, दूर बसून टीव्ही बघायचा, त्यामुळे डोळ्यांना त्रास होणार नाही. पुढचं चित्र बघूया. या चित्रामध्ये बघा, मीनू आहे आणि ती काय करते, टीव्ही बघते, पण कशी बघते, दूर बसून टीव्ही बघत आहे. टीव्ही पासून ती काय आता दूर बसली आहे. आता आई बघा मीनूला काय सांगते, मीनू आज नाही तुझे डोळे दुखणार, आणि बरं का मीनू, टीव्ही खूप जवळून बघू नाही. मुलांनो, इथे मीनू टीव्ही पासून खूप लांब बसली आहे, त्यामुळे आता तिचे डोळे दुखणार नाही. म्हणून तिची आई तिला सांगते की बरं का मीनू, टीव्ही खूप जवळून बघू नये. तर अशा प्रकारे आपण पहा पण हा पाठ बघितला. याचे काही प्रश्न शब्दार्थ आहेत, तर काही शब्दांचे अर्थ आपण इंग्रजीत बघूयात. टीव्ही म्हणजे टेलिव्हिजन, आवडीचा म्हणजे फेवरेट, एकसारखं मीन्स कंटिन्युअसली, दुखणे टू पेन, कार्यक्रम प्रोग्राम, त्रास डिस्कम्फर्ट. प्रश्न पहिला, खालील प्रश्नाची उत्तरे एका वाक्यात लिहा. मीनू काय करत होती? उत्तर, मीनू टीव्ही पाहत होती. प्रश्न 2, मीनूने आईला हाक का मारली? उत्तर, मीनूच्या डोळ्यांना त्रास होत होता व डोळ्यांमधून पाणीही येत होते, म्हणून मीनूने आईला हाक मारली. प्रश्न क्रमांक 3, टीव्ही पाहताना कोणती काळजी घ्यावी? उत्तर, जवळ बसून आणि एकसारखं टक लावून टीव्ही पाहू नये. प्रश्न क्रमांक 4, आईने मीनूला काय सांगितले होते? उत्तर, दूर बसून टीव्ही बघ म्हणजे डोळ्यांना त्रास होणार नाही, असे मीनूच्या आईने मीनूला सांगितले होते. प्रश्न क्रमांक 2, रिकाम्या जागा भरा.
माझ्या डॅश डॅश त्रास होतोय, तर माझ्या डोळ्यांना त्रास होतोय. आई मी रिकामी जागा पाहते. आई मी टी व्ही पाहते. माझ्या रिकाम्या जागा कार्यक्रम लागला आहे, तर माझ्या आवडीचा कार्यक्रम लागला आहे. इतक्या डॅश डॅश बसून टी व्ही पाहू नकोस, तर इतक्या जवळ बसून बघू नको. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पहा पण हा इयत्ता 4थीचा मराठीचा पाठ बघितला आणि त्याचे प्रश्नोत्तरं बघितले. चला तर मग पुन्हा भेटूया आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.